देवाची स्तुती असो प्रियांनो. आज आपण लोक 1:37 या वचनावर मनन करूया. हे वचन देवाच्या असीम सामर्थ्यावर आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याच्या त्याच्या क्षमतेवर जोर देते. लोक 1:37 असं म्हणतं की देवाला काहीही अशक्य नाही. फॉर नथिंग इज इम्पॉसिबल विथ गॉड. हे वचन देवदूत गब्रियल याने मरियाला उद्देशून म्हटले आहे. देवदूताने मरियाला सांगितलं होतं की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू नावाच्या पुत्राला जन्म देईल. मरिया अविवाहित होती आणि तिचा जोसेफशी विवाह झाला नव्हता. त्यामुळे तिने विचारले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिलं. काय दिलं? या शंकेला उत्तर म्हणून देवदूताने तिला 2 गोष्टी सांगितलं. पहिली गोष्ट, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. पवित्र आत्मा तिच्यावर येईल. एलिशिबाचं उदाहरण तिला दिलं. तिचे नातेवाईक एलिशिबा जी म्हातारी होती, तिला मूल होणं वैद्यकीयदृष्ट्या अशक्य होतं. तिला 6वा महिना आहे. आणि त्यानंतर देवदूताने काय म्हटलं की देवाला काही अशक्य नाही. या वचनाचा अर्थ देवाच्या सर्व शक्तिमानत्वावर आधारित आहे. देवाला इथं देवाच्या सामर्थ्याचा स्रोत स्पष्ट होतो. मनुष्य किंवा नैसर्गिक नियम नसून देव स्वतःच सामर्थ्याचा स्रोत आहे. काही अशक्य नाही याचा अर्थ असा की मानवी दृष्टीने कितीही मोठी समस्या किंवा कितीही कठीण अडचण असली तरी ती देवाच्या क्षमतेपेक्षा मोठी नाही. मरियाच्या बाबतीत अविवाहित असताना गर्भवती होणे हे अशक्य होते. एलिशिबाच्या बाबतीत म्हातारपणी मूल होणं हे नैसर्गिकदृष्ट्या अशक्य होतं. ह्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं की ज्या गोष्टी आपल्या तर्काच्या, विज्ञानाच्या किंवा नैसर्गिक नियमांच्या पलीकडच्या आहेत त्याही देव आपल्या इच्छेनुसार सहजपणे पूर्ण करू शकतो. तर हे वचन आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कसं उपयोगात आणू शकतो किंवा कसं आपल्या जीवनामध्ये लागू होतं हे आपण पाहूया. नैराश्यामध्ये आधार देतं. जेव्हा तुम्हाला तुमचं ध्येय गाठणं किंवा एखादं पाप सोडणं किंवा एखाद्या कठीण परिस्थितीवर मात करणं अशक्य वाटत आहे, तेव्हा हे वचन आपल्याला आठवण करून देतं की देवासाठी ते शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रार्थनेत सामर्थ्य. हे वचन आपल्याला मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टींसाठी प्रार्थना करण्यास प्रोत्साहन देतं, कारण आपण एका सामर्थ्यवान देवावर विश्वास ठेवतो. लोक 1:37 हे वचन केवळ बायबलमधील एक वचन नसून ते देवाच्या सार्वभौम सामर्थ्याची आणि मानवी मर्यादांवर त्याच्या विजयाची घोषणा आहे. थँक्यू अँड प्रेज द लॉर्ड. ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करू.